आज संध्याकाळी 7 वाजता मलबार हिल क्लब मलबार हिल येथे महायुतीच्या सर्व 13 घटक पक्ष महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आयोजित केली आहे। यामध्ये महायुतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई आठवले गट, रिपाई कवाडे गट, त्याच्यानंतर सर्वच घटक पक्ष, त्याच्यामध्ये रवी राणा असतील, आमचे विनय कोरेंचा पक्ष असेल, सदाभाऊ खोत असतील, असे सर्वच घटक पक्षांचा, जनता दल असेल, यांची एक बैठक आज संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांचे प्रश्न, मुंबईचा विकास, मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांवरती त्यांचं काय मत आहे, हे सरकार येऊन आता जवळजवळ 1.5 वर्ष होत आले। या 1.5 वर्षामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, या इतर बाबती आणि इतर सर्वच गोष्टींवरती चर्चा केली जाणार। ही बैठक नेमकी साहेब कुठे होणार आहे आणि या बैठकीत नेमके महायुतीतले काही ठिकाणी काही वाद होतात किंवा जे छोटे मोठे घटना घडत आहेत या संदर्भात देखील चर्चा होईल। या इकडे सर्वच बैठक, सर्वच विषयावर चर्चा होती। महायुतीमध्ये कुठलाही बेबनाव नाही, सर्वच घटक पक्ष एकत्र आहेत, परंतु छोट्या पक्षांचा देखील विचार केला पाहिजे। भूमिका राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची होती, त्यामुळे महायुतीचे जे समन्वयकांमध्ये जे नेते मंडळी आहेत, ज्यामध्ये सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण साहेब, आशिष शेलार साहेब, चंद्रकांत दादा पाटील, प्रवीण दरेकर, माननीय छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ साहेब, संजय खोडकेजी, तसंच उदय सामंतजी, शंभूराजे देसाईजी, दादा भुसेजी, आशिष कुलकर्णीजी, रामदास आठवलेजी आणि इतर सर्वच घटक पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहून, ही मलबार हिल क्लब मध्ये ती बैठक आहे। नंदनवन बंगल्याच्या शेजारी मलबार हिल क्लब आहे, तिथे ही बैठक आयोजित करण्यात आली। मी सन्माननीय राज ठाकरे साहेबांची इंटरव्ह्यू पाहिलेली नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कोणीही या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला शिकवणं इतका मोठा नाही। तर एवढं जर सर्व स्वतःला कळलं असतं तर त्यांनी त्यांचे पक्ष मोठे केले। भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मोदीजींच्या नेतृत्वात, अमित शहाच्या नेतृत्वात राष्ट्रभर आम्ही काम करतो आहोत। बूथ स्तरावरती आमचे कार्यकर्ते आहेत, एका बूथ मध्ये 30 कार्यकर्त्यांचा संच आमच्याकडे आहे। मला वाटतं की जर इतर पक्षाला तुम्ही BLO 1, BLO 2, BLA विचारलं तर ते कळणार देखील नाही। एवढे BLA 1, BLA 2 आमच्याकडे कार्यकर्ते, आम्ही संघर्षपणे काम करतोय आणि कार्यकर्ता दिवस रात्र काम करतो आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा संपूर्णपणे कॉन्क्रीटचा बांधलेला पक्ष आहे, ही मला खात्री आहे। टीका केलेली आहे का व्यापार करत असतील मला वाटतं की वैफल्यग्रस्त परिस्थितीत काही लोक भाष्य करतात। काल देखील या सभागृहात अनेक लोकांनी या सभागृहाच्या बाहेर विखुरलेल्या बुद्धीमध्ये ते दिसले। त्यामुळे मला वाटतं की जे होतंय ते कोणी त्यांना जबरदस्ती करत नाहीये। तर प्रत्येक जण, प्रत्येक नेता हा 3-3, 4-4 टर्म नेतृत्व केलेला नेता आहे। तो जर त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्वच जर फेल होत असेल, वैफल्यग्रस्त होत असेल, कार्यकर्त्यांना वेळ देणार नसेल आणि कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणार असेल तर नेतृत्वाला त्याचा विचार करायला पाहिजे। मला वाटतं की आज थोडंसं परिवर्तन दिसलंय। जे मारा, जोडा, तोडा, तुडवा बोलत होते ते आज आत्मचिंतनाच्या गोष्टी करतायत। आत्मचिंतन चांगलं आहे, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य देखील आत्मचिंतनानंतर चांगलं राहील आणि त्यांच्या नेत्याचं स्वास्थ्य यांनी आत्मचिंतन केलं तर निश्चित नेत्याचं स्वास्थ्य चांगलं राहील। त्यामुळे मी त्यांना आत्मचिंतनासाठी शुभेच्छा देतो। लोकप्रतिनिधींना वेश्यामधून असं संबोधन झालेले आहे की बीजेपीत का नाही गेले किंवा 6 खासदार शिवसेनेत का आले, तर भाजपमध्ये देखील अंतर्गत कलह आहे, असं कोण म्हणतंय? मला असं वाटतं की कोणी कुठे जावं हे त्या खासदारांनी ठरवायचं असतं। त्यांचे 6 नगरसेवक कुठले, तेव्हा ते भाजपात का नाही आले असं का नाही विचारत ते, तेव्हा ते उद्धव ठाकरेकडे का गेले? त्यामुळे जो फुटतो तो त्या ठिकाणी जात असतो। त्यामुळे मला वाटतं की राजसाहेब ठाकरेंना कदाचित माहिती कमी असावी। जे फुटले त्यांनी त्यांच्या तिकडचं स्थानिक राजकारण सोयीचं जे त्यांना वाटलं तो निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टी कुठल्याही तोडाफोडीच्या राजकारणावर भरोसा करत नाही। भारतीय जनता पार्टी स्वबळावरती, स्वताकदीवरती निवडून येते आणि भारतीय जनता पार्टी हा सक्षम पक्ष आहे।
त्यामुळे सातत्याने तिसरी वेळा केंद्रात आणि जर गद्दारी झाली नसती तर तिसरी वेळा राज्यात देखील आम्ही सातत्याने राहिलो असतो. परंतु आता देखील जवळजवळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींची 7 वर्षाची टर्म चालू आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी 3 वर्ष काम केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशभरात जवळजवळ 19 ते 20 ठिकाणी खंबीरपणे राज्यामध्ये आपला कारभार चालला. इथे निवडताना आत्मचिंतन करण्याची गरज आहे पक्षाला असं संजय राऊत बोलतात. मी तेच म्हटलं ना, ते आत्मचिंतनाची भाषा करतायत म्हणजे त्यांच्या आत्मचिंतनामुळे कदाचित मनशांती त्यांच्या नेत्याला मिळेल. हीच जर तुडवा झोडा बोला माराची भाषा पहिली केली नसती तर लोक पळून गेली नसती आणि बोलल्यानंतर देखील लोक तुडवा मारा शिवीगाळ करा ही भाषा कोण ऐकत नाही. ती भाषा जी होती कैलासवासी शिवसेना प्रमुखांची होती. जर संजय राऊत स्वतःला शिवसेना प्रमुख समजत असतील तर लोकांनी त्यांना दाखवून दिलं आणि आमच्या संजय पाटलांनी देखील ती भाषा कशी असते याचं उत्तर देखील त्यांना दिलेलं आहे. हिंदी सर क्या देंगे आज महायुति की बैठक है क्या बैठक है क्या एजेंडा रहेगा? आज शाम को 7 बजे महायुति की सभी घटक पक्षों की बैठक है जिसमें प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, रिपाई आठवले गट, रिपाई कवाडे गट, माननीय रवि राणा जी, माननीय विनय कोरे जी, ऐसे सभी घटक पक्षों के साथ जनता दल सभी घटक पक्षों के साथ बैठक है। राज्य में होने वाले 1.5 साल पूरे हो रहे सरकार को, इस 1.5 साल के कामकाज का लेखा जोखा करेंगे। उनके अगर कोई प्रश्न होंगे, उनके काम होंगे तो उस बारे में भी सबके ऊपर चिंतन किया जाएगा। उनके सजेशन सुझाव सुनकर माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री को दिए जाएंगे। आज की यह बैठक मलबार हिल क्लब पर है। मुझे लगता है कि आज की इस बैठक में भोजन के साथ बैठक है तो काफी अच्छी चर्चा होगी और महायुति के सभी नेता उसमें आएंगे और सातत्य से यह बैठक हर महीने में एक बार की जाएगी। मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री अधिवेशन का समय होने के कारण आएंगे नहीं, लेकिन हम उसका लेखा जोखा लेकर उनके पास पक्का आएंगे और अगले महीने में एक बैठक मुख्यमंत्री के वर्षा निवास स्थान पर या उप मुख्यमंत्री के निवास स्थान पर पक्की होगी। थैंक यू।